मालेगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा प्रकार समोर आला आहे। कार्यालयाची अधिकृत वेळ सकाळी 10 वाजेपासून असताना सोमवारी सकाळी 11:20 पर्यंत एकही अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात दाखल नसल्याचे दिसून आले। त्यामुळे विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला। वाहन नोंदणी, परवाने, कागदपत्र पडताळणी आदी कामांसाठी सकाळपासून अनेक नागरिक कार्यालयाबाहेर थांबले होते। मात्र बराच वेळ उलटूनही कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले। याबाबत मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप बोरसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शासकीय कार्यालयाची वेळ सकाळी 10 वाजता असताना अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर राहत नसतील तर नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी बोरसे यांनी केली आहे। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे काटेकोर पालन करणे गरजेचे असून संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अकरा वाजले तरी कार्यालयात अजून कोणीच नाही। 11 वाजून 10 मिनिटं झाले। सगळ्या कार्यालयात शुकशुकाट। अशी परिस्थिती आहे आरटीओ ऑफिस वाल्यांची। तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव 11:30 वाजले, अजून या ठिकाणी एकही कर्मचारी नाही। गेटवर कुत्रे बसलेले आहेत। टायमिंग त्यांचा 10चा आहे। 11:30 वाजले तरी अजून सुद्धा कोणीही कर्मचारी कार्यालयामध्ये उपस्थित नाहीत। आणि अशी जर परिस्थिती असेल तर एवढं मोठं कार्यालय मालेगावला उभं करून उपयोग काय? सर बोला। आम्ही आमच्या कामानिमित्त आलो असता आरटीओ ऑफिसला आत्ता सकाळचे 11:20 होत आहेत, तरी एकही कर्मचारी इथे उपलब्ध झाला नाही। तर सर्वसामान्यांची कामं कशा पद्धतीने होणार आणि कशी करणार? आज कामाचा पहिला दिवस आहे। आम्ही संपूर्ण ऑफिस फिरलो। गेटवर अक्षरशः कुत्री बसलेली आहेत। काही माणसं बाहेर वेट करतायत। त्या लोकांनाही माहिती आहे, आम्ही त्या लोकांना विचारले असता ते म्हणतात ते लोक 12 वाजता येतात। 12 वाजता येत असतील तर किती वेळ यांचं कामकाज चालत असेल? ही मोठी शोकांतिका आहे। मालेगाव सारख्या ठिकाणी इतकं मोठं आरटीओचं दालन उभं करून दिलं। सगळ्यांना याच्या सुविधा मिळाव्या यासाठी आपलं मालेगावकरांचं भाग्य आहे की साहेबांनी आपल्याला एवढं मोठं दालन उभं करून दिलं आणि इथे एकही कर्मचारी आता उपलब्ध नाही। आणि परिसराची आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर अतिशय घाणेरडी आहे। इथे कुठली साफसफाई नाही, काही नाही, काहीच नाही। तर याची दखल घेतली पाहिजे, याची तक्रार मीडियाने पण घेतली पाहिजे आणि प्रशासनाने पण घेतली पाहिजे। याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे।